नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत दर्यापूर तालुक्यातील कन्या शाळेच्या प्रांगणात। नुकतेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज इथे येऊन गेलेले आहेत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांनी युवा उमेदवार अंकुश वाकपांजर यांच्या प्रचारार्थ ते इथं आज येऊन गेलेत आणि त्या संदर्भात इथं जमलेल्या काही युवक असतील किंवा महिला असतील, आबाल वृद्ध असतील, यांच्याशी आम्ही चर्चा केली। अशातच दर्यापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय भीमराव भाऊ कुराडे यांची सुद्धा आमची आज गाठ पडली। त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यांनी अंकुशदादा वाकपांजर यांच्याकरिता समाजातील मताचं विघटन होऊ नये याकरिता मोठ्या उदात्त हेतूने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आज ते या प्रचार सभेत उपस्थित होते, स्टेजवर होते। तेव्हा आपण माननीय भीमराव कुराडे यांच्याशी सहज चर्चा करणार आहोत। सहज चर्चा परंतु मुद्द्याची। आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मागे घेतला। आज आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला उपस्थित होते। काय वाटते सभापती? असं वाटते की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आजच निवडून आला। कारण आता यावेळेस संपूर्ण बौद्ध समाज एकवटलेला आहे। आजपर्यंत आम्ही म्हणजे आपला समाज काँग्रेसकडे गेला, इतर पक्षाकडे गेला, परंतु इतर पक्षानं काही आपले हे केलं नाही। म्हणून आता यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आता आरक्षण मुद्द्यासाठी लढत आहेत, एकटेच झटत आहेत। त्यामुळे संपूर्ण समाजच नाही तर मुस्लिम समाजसुद्धा, ओबीसी समाज, धनगर समाज, माळी समाज संपूर्ण एकवटलेला असून उमेश म्हणजे अंकुश वाकपांजर यांचा विजय आज म्हणजे निश्चित झाल्यासारखं दिसतं। बरं, मला सांगा, तुम्ही दर्यापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहिलात। आज जो तुम्ही माहोल बघितला, म्हणजे परिवर्तनाची नादी समजायची का? परिवर्तनाची नादीच आहे। परिवर्तन झाल्यासारखं आता संपूर्ण महाराष्ट्रात यावेळेस परिवर्तन झाल्यासारखं वाटेल। कारण काँग्रेस आणि BJP हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता संपूर्ण समाज एक होऊन वंचित बहुजन। आम्ही तुमचं एकदा व्हॉट्सअपवर स्टेटस बघितलं होतं की काँग्रेसची मंडळी, नेते मंडळी अशी बसलेली आहे आणि बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो त्यांच्या पायाशी ठेवलेला आहे, असं आम्ही तुमचं स्टेटस बघितलं होतं। त्यावर तुमचं मत काय? त्यांना बाबासाहेबांची गरज, काँग्रेसवाल्यांना बाबासाहेबांची गरजच नाही, फक्त निवडणूक आली की उपयोग करून घेतात। आता यशोमतीताई ठाकूर यांनी ज्यावेळेस आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बॅनर लावले, त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो नव्हता। फक्त त्यांना ज्यावेळेस मतदान येते त्याच वेळेस बाबासाहेब आणि निळा झेंडा आठवते। ते मतदान झालं की बाबासाहेबाचं काही त्यांना देणं घेणं नसते। तरीही समाजातील काही काँग्रेसचे कार्यकर्ते तर तिकडे आहेतच, मग नाही असतील ते आता यावेळेस फक्त शरीरानं राहतील, मनानं अंतकरणातून सर्व बाळासाहेबांसोबत जोडलेले आहेत। तेच नाही तर इतर समाज पण जोडलेला आहे। त्यामुळे अंकुश वाकपांजर यांचा निजय। बरं, काँग्रेसकडे काही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील, त्यांना तुमचा एक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराच्या प्रचारार्थ म्हणा किंवा एक आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांना तुमचा काय असा उद्देश किंवा मग अशी विनंती राहील? विनंती एकच आहे की त्यांनी सर्वांनी यावेळेस ॲडव्होकेट बाळासाहेबांचे हात मजबूत करावे, वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी, इतर पक्षात राहू नये व कामही करू नये। कारण इतर पक्ष आपला फक्त उपयोग करतात परंतु मतं देत नाहीत। ते एक वेळचं आपल्याला रक्त देतील पण मतदान करत नाहीत। म्हणून आपल्या समाजांनी वेळेचं भान ठेवून यावेळेस वंचित बहुजन आघाडीसोबत राहावे, हीच मी त्यांना विनंती करतो। तर हे होते दर्यापूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष भीमराव कुराडे यांची अशी जिज्ञासा आहे आणि त्यांचं असं मत पडलं की इतर पक्षासोबत असलेले आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते असतील, ते फक्त शरीरानं त्यांच्यासोबत असतील, परंतु मत मात्र ती वंचित बहुजन आघाडीचे अंकुशदादा वाकपांजर यांनाच देणार आहेत असा त्याचा भीमराव कुराडे यांचा आशावाद आता किती फळाला जातोय हे बघणे आपल्याला उचित ठरेल। आपण पाहत राहा विदर्भराज 358 न्यूज। मी प्रभुदास शिंगळे।